ओला दुष्काळ अशी शासकीय टर्म नाही, मात्र दुष्काळात मिळणाऱ्या साऱ्या सवलती पूरग्रस्तांना दिल्या जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। ऑगस्ट पर्यंत झालेल्या नुकसानासाठी 2200 कोटींच्या निधी वितरणाला सुरुवात। नुकसानाचे आकडे आले की मदतीचं स्वरूप ठरवू, केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासाठी नुकसानाचे आकडे हवेत। मग मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी बँकवाले आले, तर ठोकून काढा। शेतकऱ्यांना नोटिसा येत असल्याने वडेट्टीवारांचा संताप। तर धाराशिव जिल्ह्यात बँकांनी कर्जाची वसुली करू नये, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मदतीसाठी मंदिरांचा पुढाकार, दर्गा मशिदी मागे का? भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा प्रश्न। शेगाव गजानन महाराज संस्थान, तुळजाभवानी, सिद्धिविनायक, शिर्डी साईस मंदिरांकडून कोट्यवधींची मदत। कोकणातील समुद्रात वादळ सदृश वातावरण, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन। शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात। वैजापूरच्या शेतकऱ्याचं पीक आणि जमीनही वाहून गेली। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर नेते आणि प्रशासनाकडून दखल, दुर्लक्ष करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई। नांदेडच्या करमोडी गावातल्या शेतकऱ्यांनी हेक्टरी 8500 रुपये मदत नाकारली। मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव, हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी। यावर्षी ऊसाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार। साखर कारखाने शेतकऱ्यांना 5% अधिक अनुदान देणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत निर्णय। गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट। दूध उत्पादकांच्या खात्यात फरकाचे 136 कोटी रुपये जमा होणार। म्हैस दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 2 रुपये 45 पैसे, तर गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 1 रुपये 45 पैसे देणार। एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत एसटी भाडेवाढ लागू असणार। एसटी कामगार 13 ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। आश्वासन दिलेली पगारवाढ द्या, दिवाळीला 15,000 रुपये द्या, कामगार संघटनांची मागणी। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचा दर प्रतितोळा 1,20,000वर, चांदीच्या दराने ओलांडला 1.5 लाखांचा टप्पा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक, मात्र वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा मनस्ताप। अहिल्यानगरमधल्या राड्याचा नवा व्हिडिओ समोर। रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून 2 गटात तणाव। 200 जणांवर गुन्हे तर 39 जण ताब्यात। जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल। वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। तर काल परवापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीत असलेले आता भाजपात जाऊन दंगली घडवतायत, राऊतांचा घणाघात। अहिल्यानगरमध्ये आज होणारी ओवेसींची सभा रद्द। अहिल्यानगरमधली तणावपूर्ण परिस्थितीमुळे सभा 9 ऑक्टोबरला घ्यायचा निर्णय। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। आझाद मैदानात चिखल असल्यानं गोरेगावात मेळाव्याची तयारी सुरू। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी। महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली। ठाण्यात होणार महत्त्वाचे पक्षप्रवेश। तर महापालिका निवडणुकीसाठी शिंदे मुंबईत राबवणार ठाणे पॅटर्न। माझ्या विरोधात फेक न्यूजचे षडयंत्र, कुणी कितीही आरोप केले तरी विचलित होणार नाही। मुलांच्या इथेनॉल कारखान्यांवर होणाऱ्या आरोपांना गडकरींचं प्रत्युत्तर। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ स्वित्झर्लंडला पळून गेल्याची माहिती। सरकारच्या आशीर्वादानं घायवळ पळाला, वडेट्टीवारांचा आरोप। तर गुंडांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपावर निशाणा। सर्व लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार। रेल्वेतून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना। नॉन एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांची चाचणी यशस्वी।
100व्या वर्षपूर्तीनिमित्त संघाच्या कार्याचा होणार गौरव. उद्या पंतप्रधान मोदी विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार.